ॲडवर्ब्स क्रियाविशेषणे. या ठिकाणी आपण ॲडवर्ब्स विषयी माहिती घेणार आहोत. डेफिनेशन आहे अ वर्ड दॅट टेल्स अस समथिंग अबाउट अ वर्ब or an adjective or another adverb is called an adverb. क्रियापदाविषयी किंवा विशेषणाविषयी किंवा दुसऱ्या एखाद्या क्रियाविशेषणाविषयी माहिती देणाऱ्या शब्दाला ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण म्हणतात. क्रियापदाला व्हेन, वेअर, हाव अशा प्रकारचा प्रश्न विचारला असता जे उत्तर मिळते ते ॲडवर्ब असते. पहिला प्रकार आहे ॲडवर्ब्स ऑफ प्लेस म्हणजे स्थलदर्शक क्रियाविशेषणे. हियर, देअर, नियर, अवे, समवेअर, एव्हरीवेअर, अप, डाऊन, ऑन, इन इत्यादी स्थलदर्शक क्रियाविशेषणे म्हणून वापरतात. उदाहरणार्थ गो देअर, या ठिकाणी देअर हे ॲडवर्ब आहे. देअर इज वॉटर एव्हरीवेअर, एव्हरीवेअर हा शब्द या ठिकाणी ॲडवर्ब आहे. कम डाऊन, डाऊन हा शब्द ॲडवर्ब आहे. दुसरा प्रकार आहे ॲडवर्ब्स ऑफ टाईम कालदर्शक क्रियाविशेषणे. कालदर्शक क्रियाविशेषणांकरता नाऊ, देन, समटाइम्स, अर्ली, टुडे, यस्टरडे, स्टील, यट, सून, रिसेंटली इत्यादी शब्द वापरले जातात. उदाहरणार्थ आय केम हियर यस्टरडे, या ठिकाणी यस्टरडे हे ॲडवर्ब आहे. ही विल मीट यू टुमारो, इथे टुमारो हा शब्द ॲडवर्ब आहे. प्रतीक वेंट टू मुंबई टुडे, टुडे हे ॲडवर्ब आहे. तिसरा प्रकार आहे ॲडवर्ब्स ऑफ मॅनर रीतिदर्शक क्रियाविशेषणे. रीतिदर्शक क्रियाविशेषणांकरता बऱ्याच वेळा ly ने शेवट होणाऱ्या शब्दांचा वापर होतो. त्याचबरोबर स्लो, फास्ट, अलाउड इत्यादी शब्दांचाही वापर होतो. उदाहरणार्थ द बॉय रॅन फास्ट, इथे फास्ट हा शब्द ॲडवर्बचं काम करतो. मुलगा धावला, कसा धावला? फास्ट, म्हणजे क्रियापदाबद्दल आपल्याला माहिती देतो. रीड अलाउड, ही वेंट क्विकली, इथे क्विकली हा शब्द ॲडवर्ब आहे. ly ने शेवट झाला आहे. चौथा प्रकार आहे ॲडवर्ब्स ऑफ डिग्री प्रमाणदर्शक क्रियाविशेषणे. प्रमाणदर्शक क्रियाविशेषणांकरता सो, व्हेरी, एक्स्ट्रीमली, मच, टू, हार्डली, जस्ट इत्यादी शब्द वापरतात. उदाहरणार्थ शी इज व्हेरी टॅलेंटेड, वी वेर एक्स्ट्रीमली एक्साइटेड, द टी इज टू हॉट टू ड्रिंक. ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी वारंवारिता दर्शक क्रियाविशेषणे. ऑफन, वन्स, ट्वाईस, अगेन, युजुअली, ऑलवेज, रेअरली इत्यादी शब्द वारंवारिता दर्शक क्रियाविशेषणे आहेत. उदाहरणार्थ शी ऑफन विजिट्स द टेम्पल, आवर फादर युजुअली टेक्स अस आउट फॉर डिनर, ही ऑलवेज मेक मिस्टेक्स. सहावा प्रकार आहे ॲडवर्ब्स ऑफ रिझन कारणदर्शक क्रियाविशेषणे. बिकॉज, देअरफोर, ॲज, हेन्स ही कारणदर्शक क्रियाविशेषणे आहेत. आय टूक अ नॅप बिकॉज आय वॉज टायर्ड. It was cold outside, therefore he wore a jacket.
I was thirsty, so I drank juice. 7वा प्रकार आहे ॲडव्हर्ब्स ऑफ पर्पज. उद्दिष्टदर्शक क्रियाविशेषणे. इन ऑर्डर टू, सो दॅट, फॉर हे शब्द उद्दिष्टदर्शक क्रियाविशेषणे म्हणून वापरतात. उदाहरणार्थ, ही वेंट टू जिम इन ऑर्डर टू बिल्ड मसल्स. शी स्टडीज हार्ड so that she can pass her exam. We watch movies for entertainment. 8वा प्रकार आहे ॲडव्हर्ब्स ऑफ कंडिशन. अटदर्शक क्रियाविशेषणे. इफ, वेदर, अनलेस हे शब्द अटदर्शक क्रियाविशेषणे म्हणून वापरतात. If I like it, I shall buy it. You must go whether you hear from him or not. Unless you work hard, you will fail.